नमस्कार, मी मनीषा परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. हा माझा शूट केलेला व्लॉग होता संक्रांती दिवशीचा. आम्ही सगळे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाण्यासाठी इथं उभा राहिलेलो होतो. मी पुढं सांगते की तुम्हाला मी कोणासोबत गेलेले होते. तर आम्ही इथं खूप मोठी अशी लाईन होती विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाण्यासाठी. इथं आम्ही आतमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आलेलो होतो. मी इथं ओसून घेतलेलं, माझा व्हिडिओ कोणी काढला नाही. नंतर मी व्हिडिओ काढायला घेतला. ह्या आहेत माझ्या वहिनी, ह्या आमच्या दुसऱ्या वहिनी, आणि ही जी ऑरेंज साडीमधली दिसते ती माझी आई आहे. ह्या मोठ्या वहिनी आहेत माझ्या, आणि ह्या आहेत आमच्या इजू वहिनी. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातून बाहेर आल्यानंतर जेवढ्या पण आपल्या ओळखीच्या बायका असतील किंवा जेवढ्या पण आपल्याला तिथं दिसतील तेवढ्या सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावायचं, आणि जो आपण वाण तयार केलेला असतो सगळे हे टाकून, भाज्या वगैरे टाकून जो बनवलेला असतो ऊस वगैरे टाकून, तो एकमेकींना द्यायचा आणि तिळगुळ द्यायचे. आणि असं आमच्याकडे असं बोलतात की ते वाण देताना रामाचा वौसा सीतेला नेसवा, जन्मजोग वौसा, आणि हळदी कुंकू लावून तिळगुळ देतात. जे पण आपल्यापेक्षा मोठे असतील त्यांच्या पाया पडून घ्यायचं. इथं मी आमच्या नानीला ओसून घेतलेलं होतं. नानीनं मला पहिलं ओसलं, मग नंतर मी नानीला ते ओसून घेतलं. आणि इथं जी साईडला दिसते ती आहे माझी मोठी बहीण. आणि इकडं आमच्या वहिनींचं पण ओसायचं वगैरे चाललेलं होतं सगळं. त्या मंदिरातून ओसून झाल्यानंतर आम्ही इथं पुढं आलो. मी थंबनेलमध्ये असं टाकलं होतं की आमचं देवांचं गाव आहे. तर हो, आमच्या गावात पंढरपूरपेक्षा पण जास्त मंदिर म्हणा किंवा देव म्हणा, आमच्या गावात पंढरपूरपेक्षा पण जास्त देव आहेत. इथं आम्ही आलेलो होतो नागनाथ महाराजांच्या मंदिरात, आमच्या गावातील सगळ्यात मोठं आणि प्रसिद्ध असं देव. मंदिरात आल्यानंतर आम्ही जे पण देव होते त्यांना ओसून वगैरे घेतलं. इथं महादेवाची पिंड होती, आणि पुढं जो दिसतोय तो होता मुंगी दगड. ॲक्च्युली त्याचा इतिहास मला पण काही माहीत नाही एवढा, पण म्हणतात तसं. मग इथून सगळ्या बायकांनी काय ते हळदी कुंकू लावून वगैरे ते घेतल्यानंतर इथं माझ्या बाळाची मस्त अशी खेळायचं चाललेलं, मस्ती चाललेली. तिचं म्हणणं होतं की माझा पण व्हिडिओ घे असा. मग नंतर इथून आम्ही डायरेक्ट घरी गेलो. तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.